नमस्कार सर्वांना. तर आता मी खिचडी बनवते शाबूत तांदळाची. तर आता खिचडी फडफडीत होण्यासाठी आता बघा मी आता काय ट्राय करते आता. तर आता थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि कढईमध्ये तेल पण टाकून घेतले. सगळीकडे तेल असं मिक्स करून घेतले आणि चिरलेला बटाटा पण टाकला. नंतर मग शेंगदाणा आणि मिरची टाकून घेतली आणि थोडीशी कलर येण्यासाठी हळद पण टाकून घेतली. तर मस्तपैकी आता शाबू तांदूळ घेतले ते आणि निम्मा शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं आणि निम्म शेंगदाणा राहिलेलं कूट मी कढईमध्ये टाकून घेतलं. तर आपली खिचडी अशी फडफडीत आणि मऊसूत होते आणि कुठेही चिकट सुद्धा नाही जरा. तर खूप छान आणि फडफडीत आणि टेस्टी पण लागते अशी खिचडी खायला. तर आता शेंगदाण्याचं कूट पण आता चांगलं शिजून निघाले आणि झाकून पण ठेवल्यामुळं शेंगदाण्याचं कूट शिजतं. तर वाव, मस्तच बटाटा पण आपला शिजला आहे आणि शेंगदाणे मिरची आणि कधी पण राहिलेली मी टाकून घेतली आता कढईमध्ये आणि आता मिक्स करून घेते. खूप छान असं बाहेरचं वातावरण झालेलं. पिण्यासाठी पाणी पण तापवून घेतलंय आणि आत्ताशी कुठे थोडासा दिवस उगवलाय बघा आणि जास्वंदीची झाडं, किती शांत वातावरण, वारं नाही आता सकाळ सकाळचं. तर जिकडे बघितलं तिकडे जास्वंदीची फुले दिसते ती आणि चला म्हणलं आज बाहेर फिरून यावं, तोपर्यंत आपली खिचडी पण शिजते या. तर इथे मिरच्या आल्या त्या खूप छान अशा बारीक बारीक फुलं मिरच्या यायला लागल्या त्या. तर बारीक बारीक किती नाजूक अशा मिरच्या येत्या आणि सकाळ सकाळच्या असा नाश्ता बनवायला तोडून आणि घेते मग मी. तर जास्वंदीचं फुल बघा किती मस्तच उमलले ते आणि इकडं वांगे येते. आता वांगे 2 वांगे येते पण वांगे लय मोठे येते. चला तर मग आता खिचडी आता आपली शिजली का बघूया. गरम पाणी पण इकडे तापले पिण्यासाठी. तर झाकून ठेवलेली ती बरेच उशीर झाला तर मिक्स करून घेते आता. तर वाव, मस्तच शिजलेले. तर इकडं मला बनवायचा होता चहा, तर चहा पण आता बनवून घेते आता. तोपर्यंत इकडं खिचडी आणि झाकून ठेवते म्हणजे शिजते पण लवकर. तर चहामध्ये आता दूध ओतून घ्यायचं आहे मला आता. तर पटपट आता हे आता आवरावरी चालूच आहे. इकडं खजूर घेतलाय धुवून, मनुक खजूर मला पाहिजे तेवढा आता धुवून घेतलाय आणि मला बनवायचा आहे ज्यूस केळाचा. तर केळाचा ज्यूस पण बनवून घेतला. तर बुस्टच्या पुड्या 2 टाकल्या होत्या आणि 1 केळ आणि ओट्स टाकलेलं. मस्तपैकी आता ज्यूस बनवून घेतला आणि बाकी दूध ओतून घेते आता. तर सकाळ सकाळच्या चालूच असते नेहमी. तर बारीक करून घेते आता पुन्हा एकदा. तर खूप छान असं बारीक झालेलं आहे ज्यूस सकाळ सकाळचा मुलासनी हलका हलका नाश्ता. तर इकडे बघा आता रात्री आता दही आता लावलेलं होतं किती घटमुट दही बनलंय. तर थंडी जास्त असली की दही घट्ट बनतं असं. तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते आता म्हणजे चांगलं राहतं आणि श्रीखंड खाल्ल्यागतच लागतं असं घट्ट दही. तर आता असं आता दिवसभर ठेवलं, कोणाला पाहिजे तेव्हा मग मी काढते असं मग दही. तर चहा पण इकडे बनवून झाला. चला तर मग बाय, भेटू पुढच्या